पालघर जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेची धक्कादायक स्थिती समोर आली आहे। जिल्ह्यात मंजूर असलेल्या एकूण 6,497 शिक्षक पदांपैकी सध्या 5,334 पदांवर शिक्षक कार्यरत आहेत, तर तब्बल 1,163 पदे रिक्त आहेत। म्हणजेच जिल्ह्यात जवळपास 18% शिक्षकांची कमतरता आहे। या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी शिक्षण विभागाने 1,067 कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती केली आहे। जरी पालघर जिल्ह्यात एकही शून्य शिक्षिका शाळा नसल्याचे सांगण्यात आले असले तरी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई तीव्र आहे। काही शाळांमध्ये पर्यायी शिक्षक ज्ञानार्जनाची जबाबदारी पार पाडत आहेत, तर अनेक शिक्षकांना 2 वर्ग एकत्र घेऊन शिकवण्याची वेळ येते। विशेषतः पेसा क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती 2024-25 आणि 2025-26 या 2 शैक्षणिक सत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचं जाहीर झालं होतं। मात्र शिक्षकांना मानधनावर कार्यरत ठेवण्यात आलं असून वेळेवर मानधन न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते। दुर्गम भागात सेवा देताना ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी शिक्षकांची गरज असताना पालघर जिल्ह्यातील ही रिक्त पदे शिक्षण व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।